हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आणि हो, माझ्या कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप सारं तुमचं मनातून आभारी आहे. तर बघा, आजच्या दिवसाची सुरुवात अशी स्किन रुटीननी मी केलेली आहे. तर आज या व्हिडिओमध्ये मी माझं हिवाळ्यातलं रुटीन शेअर केलेलं आहे. तर बघा ताईंनो, आपण आपल्या कामामध्ये दिवसभराच्या आपल्यासाठी वेळ देणं विसरून जातो. तर इथे मी तुमच्याशी थोड्याफार प्रमाणामध्ये माझी जी स्किन रुटीन आहे ती शेअर करत आहे. प्रत्येक गृहिणीने असा सकाळचा 5 मिनिट तरी वेळ आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे. स्किन रुटीन हे केलंच पाहिजे, तर आपली स्किन नेहमी व्यवस्थित राहते. तर बघा ताईंनो, जीवनात यश मिळवायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वात महत्त्वाचं असतं. परिस्थिती किती कठीण असली तरी प्रयत्न करा. माणूस प्रयत्न केल्याने कधीच हरत नाही. अपयश हे यशाकडे नेणारं पहिलं पाऊल असतं. त्यामुळे बघा, वेळ, मेहनत, संयम या तिन्ही गोष्टींची साथ असेल तर यश नक्कीच मिळतं. आज संघर्ष केला तर उद्या आपल्याला यशाची पायभरणी होते, हे नक्की आहे. तर बघा ताईंनो, यश प्राप्त करायचं असेल तर अगदी सोपी सूत्र आहेत. ध्येय ठरवा, नियमित प्रयत्न करा आणि तुम्हाला जर अपयश आलं तर अपयश स्वीकारायला शिका. स्वतःशी प्रामाणिक राहा. सकारात्मक नेहमी विचार करा. मनात कधीच वाईट विचार आणू नका. आजचा दिवस बदलू शकतो तुमचं उद्याचं आयुष्य. त्यामुळे मेहनत करा. उद्या नक्की तुम्हाला यश प्राप्त होणारच आहे. त्यामुळे बघा, आपलं जे आयुष्य आहे ते आपल्या हातात आहे. कसं जगायचं, लोक काय विचार करतात याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. जग हे चांगलं केलं तरी नावं ठेवतं आणि वाईट केलं तरी नावं ठेवतं. त्यामुळे तुमचं मन काय सांगतंय तुम्हाला, यानुसार तुम्ही जगायला शिका. तर आता इथे माझं सगळं स्किन रुटीन करून झाल्यानंतर आज शुक्रवारचा दिवस आहे. त्यासाठी मी इकडे अन्नपूर्णा देवीची पूजा किचन ओट्यावर करत आहे. तर त्यासाठी इकडे मी रांगोळी काढते. बघा, कोणत्याही पूजेची सुरुवात ही रांगोळीनीच होते. आता अन्नपूर्णा देवी यांची पूजा का करतात आणि ती शुक्रवारी का करतात याबद्दल थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया. अन्नपूर्णा देवी ही अन्न, समृद्धी, तृप्ती व कृपेच्या देवी मानली जाते. विशेषतः शुक्रवारी त्यांची पूजा केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता ही कधीच राहत नाही. आर्थिक स्थैर्य नेहमी प्राप्त होते. घरात लक्ष्मी टिकून राहते आणि कुटुंबामध्ये शांती नांदत असते. सुख प्राप्त होतं. बघा, शुक्रवारी देवीची पूजा केल्याने निरंतर आपल्या घरामध्ये अन्न संपत्ती प्राप्त होते. ती कधीही अन्नधान्याचा तुटवडा आपल्या घरात जाणवत नाही. दरिद्रता, अन्न टंचाई, कर्जबाजारीपणा हा कमी होतो आणि आपण केलेल्या कामामध्ये यश मिळून आपली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. तर बघा, गृहिणींनी केलेली ही पूजा खूप फलदायी मानली जाते आणि शुक्रवारी आवर्जून तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही अशी अन्नपूर्णा देवीची किचन ओट्यावर नक्की पूजा करा. माता अन्नपूर्णेच्या कृपेने घरात कधीच उपासमारीची वेळ येणार नाही. या पूजेची मांडणी किंवा विधी अगदी सोप्या आहेत. असं काही अवघड नाही आहे. सकाळी लवकर उठायचं, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची. त्यानंतर आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची. बघा, आपण रात्री झोपताना तर किचन ओटा वगैरे स्वच्छ करून ठेवलेलाच असतो. त्यामुळे सकाळी आपल्याला त्याची काही गरज पडत नाही. तरी पण ओल्या कपड्याने थोडासा किचन ओटा साफ करून घ्यायचा. त्यानंतर रांगोळी काढून घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलित करायचा. कारण बघा, कोणतीही पूजा ही दिव्याच्या साक्षीने केली जाते आणि ती लवकर देवापर्यंत पोचते असं मानलं जातं. आता इथे मी तुम्हाला पूजा करून दाखवत आहे. दीप प्रज्वलित केला. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये अन्नपूर्णा मातेची मी मूर्ती ठेवली आणि दोन्ही हातांनी आपण जसे ओटी भरतो त्याचप्रमाणे देवीच्या अर्धी मूर्ती तांदळामध्ये जाईल एवढे तांदूळ अर्पण करायचे. तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला देवीचा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र अगदी सोपा आहे. ओम अन्नपूर्णा सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीच पार्वती. हा जो मंत्र आहे तो तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. कारण बघा, अन्नपूर्णा मातेचं
हे जे रूप आहे ते पार्वती मातेचंच आहे. पार्वती माता आणि अन्नपूर्णा माता ही एकच मानली जाते. बघा, अन्नपूर्णा मातेची अशी मी इकडे विधिवत पूजा करून घेतली. त्याच्यानंतर आपल्या गॅस शेगडीची देखील पूजा करायची. म्हणजेच बघा, पहिल्या काळामध्ये चुली होत्या तर त्या चुलीची पूजा केली जायची. तर आता आपल्याकडे शहरी भागामध्ये चूल अवेलेबल नसते, तर आपण आपल्या ओट्यावरती जो गॅस असतो तर त्या गॅस शेगडीची पूजा करायची. गॅसवरती शुभचिन्ह स्वस्तिक काढायचं, त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं, त्याच्यानंतर धूप ओवाळून घ्यायचा आणि त्यांची देखील विधिवत पूजा करून आशीर्वाद घ्यायचा. तर बघा, अशा प्रकारे अगदी साधी आणि सोपी अशी पूजा मी आज शुक्रवारी माझ्या घरात किचन ओट्यावरती केलेली आहे अन्नपूर्णा देवीची. आणि तुम्ही देवीसाठी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल आणि नंतर तो आपल्या घरामध्ये सगळ्या सदस्यांनी ग्रहण करायचा. मला जेव्हा पण अन्नपूर्णा मातेची अशी पूजा करायची असते तर मी सकाळी सुरुवात करण्याच्या अगोदर जेवणाला नाश्त्याला मी अशी पूजा करून घेते आणि मग त्याच्यानंतर घरातील जी काही कामं आहेत, म्हणजे चहा ठेवायचं, नाश्ता करायचं वगैरे, जेवण करायचं, तर ते मी करत असते. तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा मातेची माझी आजची शुक्रवारची जी पूजा आहे ती पूर्ण झाली. ती मी तुमच्यासोबत शेअर केली. बघा ताईंनो, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी, मुलांच्या पतीच्या आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये भरभरून यश प्राप्त होण्यासाठी अशा ज्या काही छोट्या मोठ्या पूजा असतात धार्मिक, तर त्या केल्या तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. आता इकडे माझी पूजा झाल्यानंतर मी सगळ्यात पहिल्यांदा चहा ठेवला आहे. बघा, कोणताही पूजा झाल्यानंतर बघा तर सुरुवात ही गोडानेच होते. तर मग मी म्हटलं चला आता आपण सगळ्यात पहिल्यांदा चहा ठेवू. आणि हिवाळा असले की थोडीफार थंडी असतेच. मुंबईमध्ये काही एवढी गावच्यासारखी थंडी जाणवत नाही, पण नॉर्मल तर असतेच. तर हिवाळ्यामध्ये असं थंडीच्या दिवसामध्ये छान अद्रक आणि मसालेदार चहा घ्यायला खूप छान वाटतं. मग दिवसाची सुरुवात मी चहानीच केली. बघा, आज शुक्रवार आहे आणि माझं वैभव लक्ष्मीचं व्रत पण चालू आहे. त्यामुळे म्हटलं आता उपवास आहे तर चहा घेऊनच सुरुवात करावी बाकीच्या कामांना. तिन्ही मुलं सकाळीच ट्युशनला गेली. त्यांचा नाश्ता, तर स्कूलला जाणाऱ्यांचा टिफिन वगैरे तयार झाला. त्याच्यानंतर मग आज श्रीचे पप्पा एकटेच नाश्ता करण्यासाठी होते. तर मग म्हटले मला आज मॅगीच बनव. मग मी माझ्या एकट्यासाठी काय नाश्ता बनवणार आहेस? तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांच्यासाठी मी इकडे मॅगी करत होते. तर मॅगीसाठी मी टोमॅटो कट करून घेतलं. माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती. म्हटलं चला आज अशाच पद्धतीने करू, फक्त टोमॅटो घालून. नाही तर मी मॅगी कोथिंबीर टोमॅटो वगैरे घालून करते तर छान लागते. पण बघा, आमच्या घरामध्ये खाण्याच्या वेगवेगळ्याच पद्धती आहेत. ऋतूला नुसती पाण्यामध्ये उकळलेली मॅगी आवडते आणि श्रीला जानूला टोमॅटो वगैरे घालून त्याच्या पप्पांना तशी मॅगी आवडते. तर आता इथे मॅगी तयार झाली. त्याचबरोबर चहा देखील उकळलेला आहे. श्रीच्या पप्पांची सगळी तयारी झाली आणि आता ते नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. मी त्यांना मॅगी दिली. त्याच्यानंतर आमच्या दोघांसाठी मी चहा गाळून घेतला आणि त्यांना आणि त्यानंतर माझं पुढचं काम म्हणजे देवपूजा. आता दारामध्ये पाणी मारून उंबरठा वगैरे स्वच्छ केला. उंबरठ्याला मी हळदीचं लेपन करून अशी छानशी छोटीशी रांगोळी देखील काढली आणि इकडे पूजा केलेली मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण बघा, घरामध्ये जेव्हा पण पूजा होते त्यावेळेस घर अगदी प्रसन्न वाटतं. पण सकाळची जी काही टिफिन नाश्त्याची कामं आहेत त्याच्यानंतर मग मी पूजा करते, कारण मग पूजेसाठी आरामशीर आणि शांत वेळ मला भेटतो. त्यानंतर आता मी जेवणाच्या तयारीला सुरुवात करत आहे. तर इकडे आज यांच्यासाठी डाळ भात बटाट्याची भाजी चपाती असं मी जेवणाचा मेनू ठरवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा कुकर लावून घेते, कारण काय होतं मग बाकीची कामं होईपर्यंत कुकर व्यवस्थित वाफ जी असते ती त्याची जाते आणि तो थंड होतो.
ते जे काही आपण आतमध्ये डाळ वगैरे लावलेलं असतं ते व्यवस्थित शिजतात. आता इथे छोट्या कुकरमध्ये मी बटाटे सेपरेट शिजायला टाकले आणि जो दुसरा कुकर आहे तर त्याच्यामध्ये डाळ भात मी लावून घेणार आहे. तर अशा नियोजन करून आपण जर स्वयंपाक केला तर आपल्याला वेळ देखील कमी लागतो आणि आपला स्वयंपाक हा व्यवस्थित होतो. तर मग मी याच पद्धतीने बघा तुमच्याशी शेअर करते, तसं स्वयंपाक करत असते. आणि बघा ताईनो, हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये आपल्याला खूप कंटाळा येतो सकाळी लवकर उठायचा. पण काय आहे, जर लवकर उठलं ना तर आपली कामं पण पटकन होतात आणि दिवसभर आपल्याला बाकीच्या कामांसाठी देखील वेळ व्यवस्थित मिळतो. तर थोडंसं उठेपर्यंत आपल्याला कंटाळा येतो, पण काय करणार, आपल्या गृहिणींचं हे रुटीनच आहे ना की जर आपण वेळेवर उठलो नाही तर मुलांचे स्कूलचे प्रॉब्लेम होतात किंवा त्यांना वेळेवरती टिफिन नाश्ता वगैरे तयार होत नाही, मिस्टरांचा नाश्ता तयार होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही जी म्हणतात ना तारेवरची कसरत रोजच करावी लागते. तर आता इकडे डाळ भात कुकर मी लावत आहे, तर त्यासाठी डाळीमध्ये हिंग, त्याच्यानंतर हळद आणि एक टोमॅटो जे आहे ते चिरून घातलं. आता बघा, मी नेहमी कुकर साफ करताना म्हणजे घासताना रिंग साफ करते, कारण मग रिंग अशी जर आपण साफ केली नाही, ती जास्त काळ त्याच्यातच ठेवली जर कुकरमध्ये, फक्त कुकरच घासत राहिलो तर रिंग पटकन खराब होते आणि मग व्यवस्थित कुकरच्या शिट्ट्या वगैरे होत नाहीत. आता दोन्ही कुकर मी इकडे लावून घेतले. त्याच बरोबर हातासरशी मी आता इथे पीठ मळून घेणार आहे, कारण बाकीची आपली भाजीची कटिंग वगैरे होईपर्यंत मग पीठ चांगलं भिजलं जातं आणि चपाती आपली मऊ लुसलुशीत होते. म्हणून बघा, स्टेप बाय स्टेप जर आपण कामं केली तर आपलं जेवण देखील कमी वेळामध्ये होतं आणि रुचकर होतं. कारण बघा, पटकन जर आपण कणिक मळली आणि लगेच चपाती लाटाय घेतली तर चपाती कडक होते, साईडनी चिरटली जाते, व्यवस्थित तिच्यामध्ये पाहिजे असा मऊपणा राहत नाही. तर आता इथे कुकर लावून ठेवले, पीठ मळून ठेवलं, म्हटलं लागलीच आपण नाश्त्याची भांडी आहेत ती साफ करून घ्यावी. कारण बघा, अशी भांडी थोडी थोडी पडली की पटकन साफ केली तर आपला किचन देखील मेसी होत नाही आणि भांडी नंतर आपल्याला खूप प्रमाणात घासावी लागत नाहीत. म्हणून मी असंच करते, नाश्ता झालं की भांडी साफ करून घेते, जेवण तयार करून झाल्यानंतर लगेच भांडी साफ करते. तर मग अशा पद्धतीने किचन व्यवस्थित साफ करून घेतला आणि लगे हात मी जी कपड्याची मशीन आहे ती लावून घेतली, कारण जेवण तयार होईपर्यंत इकडे कपडे धुवून होतात. मग लगेच जेवण तयार झालं की मी कपडे सुकत घातली की 4 वाजेपर्यंत व्यवस्थित ती कपडे सुकली जातात. मग घडी करून ठेवलं की घरामध्ये पसारा देखील होत नाही. तर आता इथे मशीन लावून झाली की मी लगेच भाजी करायला घेतलेली आहे. तर इथे पिवळी बटाट्याची एकदम सिंपल अशी भाजी करत आहे मी. त्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरची कटिंग करून घेतली, मिरची व्यवस्थित आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता तेलामध्ये भाजून घेतला. त्यानंतर हे भाजून झालं की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं. आणि बघत आहे ना, याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला किंवा मग एव्हरेस्टचा मसाला असेल, पावभाजी मसाला, तो थोडा तुम्ही किंचितसा टाका, भाजीला अतिशय छान टेस्ट येते. आणि माझ्या मुलांना तर अशी भाजी फार आवडते. नुसती फक्त मिरची आणि हळद टाकून भाजी नाही त्यांना आवडत, त्यांना सवय झालेली आहे अशा टेस्टची. त्याच्यामुळं मग मी अशाच प्रकारे भाजी बनवते. आता ही भाजी बनवून मी एका ओव्हनच्या बाउलमध्ये काढून घेतली. आता नंतर डाळ बनवणार, तोपर्यंत श्री आला. बघा कोण आया कोण आया है, डिंगी डिंगी डिंगी. उद्या सकाळी ट्युशन नाहीये का रे? सुट्टी आहे उद्या ट्युशनला? सॅटर्डे संडे सुट्टी? अरे वा, मज्जा आहे मग बाबूची. काय करणार आहे मग? स्कूलला पण सुट्टी? हा, इकडे ते उभा, इकडे तेल आहे ना. काय करणार मग तू? खेळणार? अजून काय बघणार? ते टीव्हीला बघतोस हल्क? काय त्या हल्क मध्ये असतंय रे एवढं? काय असतंय म्हणलं त्या हल्क मध्ये एवढं? तर बघा, असं श्री ट्युशनवरून आला, स्कूलवरून आला की पळत येतो, मिठी मारतो, मग उचलून घ्यायचं, त्याला किशी करायची, ते त्याचं ठरलेलंच आहे. घरात आलं की पहिली मम्मी कुठे,
तर मग आता त्याच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या. तर त्याचबरोबर इथे मी बोलत बोलत डाळ देखील फोडणी दिली. त्याला जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी वगैरे करून माझी अशी डाळ तयार झाली सिंपल. तर आता इकडे मी डाळ, त्याच्यानंतर भात, चपाती, नंतर जी ही बटाट्याची येलो कलरची भाजी आहे ती केली. आणि इकडे थोडंसं मी शिजवलेल्या बटाट्याचं तिखट कालवण पण केलं होतं. म्हटलं जरा दोन्ही आळणी असेल तर जेवायला बरं वाटत नाही ना, मग थोडंसं तिखट केलं आणि श्रीचा टिफिन भरला. त्याच्यानंतर आता इथं माझं सगळं जेवण तयार झालं. आता राहिले ते क्लिनिंग थोडं. म्हटलं आता बघा, जेवण तयार झाल्यानंतर मी सगळे घराची क्लिनिंग करत असते. परत एकदा झाडू मारून घेते. सकाळी तर झाडू मारलेला असतो देवपूजेच्या अगोदर. त्यानंतर मग मी परत जेवण वगैरे बनवून झालं की झाडू मारते. तर इथे श्रीची तयारी चाललेली आहे स्कूलला जायची, कारण तो 12:30ला स्कूलला जातो. मी माझी कामं करत करत त्याची तयारी देखील मध्ये करतच असते. तर आता त्याला बघा तेल वगैरे लावून त्याचे केस विंचरले, पावडर लावली आणि त्याला म्हटलं त्या रूममध्ये जाऊन तू बस. आणि त्यानंतर माझी बाकी राहिलेली जी काही कामं आहेत, लादी पुसणं, त्याच्यानंतर कपडे वाळत घालणं, तर ते देखील मी लगेच हातासरशी करून घेतलं. तर बघा ताईंनो, असं माझं हिवाळ्यातलं अगदी साधं आणि स्टेप बाय स्टेप कामाचं रुटीन असतं. त्यामुळे कामं पटकन देखील होतात आणि कंटाळा पण येत नाही. तर तुम्हाला हे जो मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं माझं रुटीन, तर ते आवडलं का? आवडलं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ अगदी सहजपणे पाहायला मिळतील. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते.